निश्चित करण्यात आलेला आहे। प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसारित करता येणार नाही। या निवडणुकीसाठी मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध राहणार आहे। महापालिका स्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि विविध प्रसार माध्यमातील वृत्तांकनाच्या बाबतीत पाहणीसाठी संनियंत्रण व देखरेख या समितीमार्फत करण्यात येईल। राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। याशिवाय राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद साधण्यात आलेला आहे। राजकीय पक्षांसोबत बैठका घेऊन त्यांच्या सुद्धा सूचना विचारात घेण्यात आलेल्या आहे। स्टार कॅम्पेनरची संख्या ही 20 वरून 40 करण्यात आलेली आहे। आता मी थोडक्यात आकडेवारी सांगतो। एकूण महानगरपालिका ज्यांची निवडणूक होणार आहे त्या 29 आहेत। एकूण जागा म्हणजे एकूण जागा ज्यासाठी निवडणूक होणार आहे ते 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यामध्ये महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग 759। एकूण महानगरपालिका 29, एकूण जागा 2869, महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77, नागरिकांचा मागास प्रवर्ग 759। या निवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीच्या खर्चावर जी मर्यादा आहे, बृहन्मुंबईसह अ वर्ग महानगरपालिकेसाठी 15 लाख, ब वर्ग महानगरपालिकेसाठी 13 लाख, क वर्ग महानगरपालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्ग महानगरपालिकेसाठी 9 लाख। आजपासून संबंधित सर्व